हे जे पझल आपण पाहून राहिलो याच्यामध्ये पझलमध्ये सगळे जे स्टेटमेंट आहेत जे लिंक असते ते विस्कटित करून दिल्या जाते. म्हणजे कसं बघा, G1 G2 G3 G4 G5 G6 G7 या 7 मुली इमारतीच्या 7 वेगवेगळ्या मजल्यावर आहेत. सर्वात खाली मजल्यावर क्रमांक कोण देण्यात आलेला आहे? 1. सगळ्यात खाली 1 तर त्याच्यावर 2, त्याच्यावर 3 4 5 6 7 अशा प्रकारे ते चालले. सर्वात खाली मजल्याला 1 देण्यात आले आहे आणि त्यावरील मजल्यावर 2 याप्रमाणे क्रमांक दिले आहे. आता कोणत्याही 2 मुली एकाच मजल्यावर राहतात असे नाही. म्हणजे 2 ज्या मुली आहे हे एका मजल्यावर नाही आहे, प्रत्येक सेपरेट मजल्यावर एक एक मुलगी आहे. प्रश्न काय म्हणते का G1 आणि G2 यांच्या दरम्यान 2 मुली आहे. कोण कोण? हां, आता G1 आणि G2 याच्या दरम्यान 2 मुली आहे. G2च्या वरते कोण राहतो? G1 राहतो. तर आपण काय करू, G2च्या वरते 1 आणि 2 घर सोडले का कोण आहे? G1. झालं का? G2 आणि G1च्या दरम्यान 2 मुली आहेत आणि G2च्या वर G1 राहतो. समजलं का बेटा? आता बघा, हे इथपर्यंत आपण वाचल्याच्या नंतर आपण आता तेच लाईन वाचू का ज्याच्यामध्ये G2 आणि G1चा उल्लेख असेल, तेच लाईन समोरची वाचू. तर G1च्या लगतच वर कोण राहते? G6. तर G1च्या लगत वर कोण राहते बेटा? G6 राहते. G1च्या लगतच वर कोण राहते? G6 राहते. त्याच्यानंतर G4च्या खाली कोण राहते बेटा? G7. म्हणजे G4च्या कुठंतरी खाली कोण आहे? G7 आहे. आता G3 आणि G5 हे अनुक्रमे 3ऱ्या आणि 6व्या मजल्यावर राहते. कोणत्या कोणत्या? 3ऱ्या आणि 6व्या. आता एक काम करू आपण, जर मी इथं पहिला घेतलं तर इथं 2रा 3रा 4था 5वा येईल आणि इथं कोणता येईल? 6वा. तर मी याला घेतो पहिला फ्लोअर, याला घेतो 2रा, याला घेतो 3रा. 3ऱ्यावर कोण राहते बेटा? G3. हा झाला 4था फ्लोअर, हा झाला 5वा फ्लोअर आणि इथं कोण आला बेटा? कोण म्हणते? G5. तर G5 कोणत्या मजल्यावर आहे? 6व्या मजल्यावर. बरोबर. आता याला 1 घेतलं तर याला 7 घ्यास लागन, मला इथं 7 घ्यास लागन. आता G4च्या खाली G7 आहे म्हणजे मला इथं G4 घ्या लागन आणि कुठंतरी खाली जागेवर G7 घ्या लागन. आता प्रश्न काय म्हणते की खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बरोबर नाही म्हणजे त्यांना आपल्याला कोणते विचारले बेटा? चूक. मग 7व्या मजल्यावर G4 राहतो, तर 7व्या मजल्यावर G4 राहतो हे तर बरोबर आहे, आपल्याला बरोबर नाही पाहिजे, तर हे चुकलं कारण हे बरोबर आहे. मग काय म्हणते? पहिल्या मजल्यावर कोण राहतो? G7. तर पहिल्या मजल्यावर G7 राहतो का बेटा? केवळ 2 होतं ना. पहिल्या मजल्यावर G7 कसं का नाही आला? मग G4च्या खाली G7 राहतो ना. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर हे बरोबर आहे का बेटा? बघा, हे ऑप्शनवरून आपल्याला आन्सर विचारलं तर हे आपल्यासाठी बरोबर आहे, पण हे गणितासाठी बरोबर आहे का? नाही. मग आता तुम्ही सांगा बरोबर आहे का? हे आहे ना. मग आता पहिल्या मजल्यावर G7 राहतो का? नाही. G7 कोणत्या मजल्यावर राहतो? 2ऱ्या मजल्यावर. तर हे काय आहे? चूक आहे. मग बरोबर नाही तेच विचारलं म्हणून हे आपला आन्सर. तर आन्सर काय होईल? केवळ 2. समजले का बेटा? आलं का लक्षात? चला समोरचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 7. 7 वेगळे वेगळे पुस्तक आहे. B1 B2 B3 B4 B5 B6 आणि कोण आहे? B7. हे सोमवार ते रविवार. काय म्हणणं याचं बेटा? सोमवार ते रविवार. तर आपण इथं की सोमवार, त्याच्यानंतर मंगळवार, त्याच्यानंतर बुधवार, मग गुरुवार, मग शुक्रवार, मग शनिवार आणि मग रविवार आणि मग त्याच्यानंतर कोण आहे बेटा? सोमवार. आता प्रश्न म्हणते 3 पुस्तके B2च्या नंतर विकण्यात आली, तर 3 पुस्तके B2च्या नंतर विकण्यात आली आहे. B2च्या नंतर 1 2 3 पुस्तके विकण्यात आली. आता बघा बेटा, B2च्या नंतर 3 पुस्तके विकण्यात आली. आपल्याकडे डेटा कोणाचा आला? B2चा. आपण वाचू आता कोणाले? B2ले. तर आता याच्या समोर त्यांना जे B4 B5 दिला आहे, B1 B5 दिलेला आहे, याले सध्या वाचू नाही. आपण B2 आपल्याकडे आहे तर आपण आता B2 वाली लाईन वाचू. B2 आणि B4 यांच्या दरम्यान एक पुस्तक आहे, तर B2 आणि B4 यांच्या दरम्यान इकडे एक घेऊन घेतो. हे जर चुकलं तर मी समजेन का मला इकडे घ्या लागतं. मग B2 आणि B4च्या दरम्यान एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर B2 आणि B4, तर हे B4 वाली लाईन वाचू का? B4च्या अगदी आधी कोण आहे? B5 आहे. तर B4च्या आधी कोण आहे बेटा? B5 आहे. आता आपल्याकडे B2 B5 B4 आहे, तर B2 B5, तर B5 वाली लाईन वाचतो. B1 आणि B5च्या दरम्यान 2 पुस्तके आहे, तर B5 इथं आहे. एक हे सोडा, एक हे सोडवा, इथं B1 येऊन जाईल. B1 आणि B5च्या दरम्यान किती पुस्तकं आहे? 2. त्याच्यानंतर
कोणती लाईन वाचता, हे लाईन वाचून घेऊ. B6 हे B3च्या नंतर मात्र B7च्या आधी. कोणते बेटा, B6 हे B3च्या नंतर मात्र B7च्या आधी विकण्यात आले. हे समजलं बेटा. मग प्रश्न काय म्हणते, बुधवारला कोणते विकण्यात आले, तर याचा आन्सर काय राहील बेटा, B6. या प्रश्नाचा आन्सर बुधवारला कोणते विकण्यात आले, B6. समजे. चलो समोरचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न क्रमांक 10. चला प्रश्न क्रमांक 10 पाहून घेऊ बेटा. बघा, लक्ष द्या इकडे, पहा बेटा. ABCDEF आणि G कोण कोण आहे, ABCDEF आणि कोण आहे बेटा, G. हे 7 व्यक्ती एका इमारतीच्या वेगळ्या वेगळ्या मजल्यावर राहतात. त्याच क्रमाने असे नाही. सर्वात तळाच्या मजल्यावर क्रमांक काय दिलेला आहे, 1 दिलेला आहे. आणि मजल्याचा क्रमांक त्याच्या वरते कोण आहे, 2, आणि त्याच्या वरते कोण राहील, 3. अशा प्रकारे ते चालू आहे. म्हणजे असं 1 2 3 4 अशा प्रकारे ते चालू आहे. जीच्या लगतच वरील मजल्यावर C राहतो. जीच्या लगत वरील मजल्यावर C राहतो. आता मला सांगा, G आणि C वाली दुसरी लाईन कुठंतरी दिसते का, G आणि C नाही दिसत ना. थोडंसं साईडला ठेवा. डबल D हा 6व्या मजल्यावर राहत नाही. Dच्या लगतच वरील मजल्यावर E राहतो. Dच्या लगत वरील मजल्यावर कोण राहतो बेटा, E राहतो. हे इथून सुरू केलं आपण. आता Dच्या लगत वरील मजल्यावर E राहतो. B आणि E च्या दरम्यान 2 व्यक्ती राहतात. तर बघा, E आहे इथं, एक व्यक्ती हा घेतो, एक व्यक्ती हा घेतो, आणि इथं घेऊन घेतो B. B आणि E च्या दरम्यान किती लोक राहते, 2 लोक राहते. ठीक आहे. आता जर हे चुकलं तर मी वरते घेईन, मग याला कट करून. मग B आणि E च्या दरम्यान 2 व्यक्ती राहतात. B च्या लगतच खाली F राहतो. B च्या लगतच खाली कोण राहतो बेटा, F राहतो. D हा सम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो. तर तिसऱ्या मजल्यावर कोण राहतो. आता बघा बेटा, याले जर मला समवर घ्यायचा आहे तर याले एक तर 2 वर घ्यावं लागन, नाही तर 4 वर घ्यावं लागन, नाही तर 6 वर घ्यावं लागन. पण हा 6 वर आहे का, नाही. कारण की इथं काय लिहिलं आहे, D हा 6व्या मजल्यावर राहत नाही. मग हा एक तर दुसऱ्या मजल्यावर येईल, नाही तर 4थ्या मजल्यावर येईल. गणित पाहिल्यावर असं दिसते की मी याले 4थ्यावर घेऊ शकतो. कारण की याले 1 घेतो, याले 2 घेतो, याले 3 घेतो, याले 4 घेतो, याले 5 घेतो. आता कोण आहे, Gच्या वरते C, तर इथं घेतो G, इथं घेतो C. हा झाला 6वा, हा झाला 7वा. उरलेला कोण आहे, A. तर मग मला सांगा की तिसऱ्या मजल्यावर कोण राहतो, आन्सर आहे A. समजले बेटा. पझल सोडवताना तुम्हाला फक्त हे समजलं पाहिजे की इथं जे लाईन होती, B आणि Eच्या दरम्यान 2 व्यक्ती राहतात. आता Eच्या आणि Bच्या दरम्यान आपण 2 घेतले. होऊ शकत होतं की वरते B राहील, असंही होऊ शकत होतं. तर तुम्हाला ते समजलं पाहिजे की जर हे चुकली तर मला कुठून स्टार्ट करायचं आहे. समजले. ठीक आहे. नेक्स्ट घ्या. 6 विद्यार्थी S1 S2 S3 S4 S5 आणि S6 सोमवारपासून सुरू होणाऱ्या सोमवार ते शनिवार, सोमवार ते किती बेटा, शनिवार, किती दिवस 6. याचप्रमाणे हे दिवस घ्यायचे. सोमवार, त्याच्यानंतर मंगळवार, मग बुधवार, मग गुरुवार, मग शुक्रवार आणि मग शनिवार. रविवार घ्यायचा नाही. आता समोर काय म्हणते, 2 विद्यार्थी S6च्या आधी गेले. मग S6च्या आधी 2 विद्यार्थी गेले म्हणजे S6 बुधवारला गेला. त्याच्या आधी मंगळवार आणि सोमवारला 2 विद्यार्थी गेले. हे समजली पहिली पोझिशन. आपल्या हातात कोण बसला, S6. आता आपण कोणती स्टेटमेंट वाचणार आहोत ज्याच्यामध्ये S6चा उल्लेख आहे. मग हे बघा, S2 आणि S6 यांच्या दरम्यान 2 विद्यार्थी गेले. तर एक याले सोडतो, एक याले सोडतो, याले घेऊन घेतो S2 आणि S काय बेटा 2. म्हणजे S2 आणि S6 यांच्या दरम्यान किती लोक गेले, 2. आता आपल्याकडे एक्स्ट्रा व्यक्ती कोण आला, S2. आता मी कोणती लाईन पाहिन, ज्याच्यात S2 आहे. मग बघा इथं S2 आहे. S1 आणि S2च्या दरम्यान किती विद्यार्थी गेले, 1. तर S2 आणि S1च्या दरम्यान 1 विद्यार्थी गेला, तर 1 विद्यार्थी इथं S2 आणि S1. आता माझ्याकडे कोण आला, S1. आता मी कोणती लाईन वाचीन, ज्याच्यात S1 आहे. मग काय बेटा, ही लाईन झाली, त्याच्यानंतर ही लाईन झाली. आता आपल्याकडे S1च्या संबंधित लाईन नाही आहे. तर S5च्या अगदी आधी S4 गेला. अगदी आधी म्हणजे हे दोघं मागे पुढे आहे. अशी कोणती जागा आहे, हेच जागा आहे. तर S5च्या अगदी आधी कोण गेला, S4 गेला. आता उरलेला गडी कोण आहे, तर S3. समजले. प्रश्न काय म्हणते, खालीलपैकी कोणते संयोजन अचूक नाही.
अचूक म्हणजे होते बरोबर आणि बरोबर नाहीचा अर्थ होते चूक. म्हणजे याले काय म्हणायचं आहे, याले चूक म्हणायचं आहे. अचूक नाही, अचूक म्हणजे बरोबर, बरोबर नाही म्हणजे चूक. मग याले काय म्हणायचं आहे, चूक. तर चूक कोणता आहे? मंगळवारले S5 गेला का, हे बरोबर आहे, आपल्याला कोणतं पाहिजे, चूक. शनिवारला S2 गेला का, शनिवारला S2 हे बरोबर आहे, आपल्याला काय पाहिजे, चूक. गुरुवारला S3 गेला का, नाही, कोण गेला, S1, हे आहे चूक. सोमवारला S4 गेला का, हो, हे नाही. तर आपला आन्सर काय आहे बेटा, 3. चुकीचं कोणतं आहे, कोणतं संयोजन चुकीचं आहे, नंबर 3 चुकीचं आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन लिया जाए बेटा. चला समोरचा प्रश्न, 19 नंबरचा प्रश्न पाहू. M1 M2 M3 M4 M5 आणि M काय आहे, 6 असेल ना, हा M6, हे 6 पुरुष इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. त्याच क्रमाने असेल असे आवश्यक नाही, त्याच क्रमाने असेल असे आवश्यक असते तर किती चांगलं झालं, डायरेक्ट जॉईनिंग संध्याकाळी. मग सर्वात खालच्या मजल्यावर कोण आहे बेटा, 1, वरच्या याच्यावर 2, त्याच्यावर ते कोण असेल, 3. क्या बात. मजल्यांना क्रमांक दिलेले आहे, एकाच मजल्यावर 2 पुरुष राहत नाही आहे. M1 आणि M3 यांच्या दरम्यान एक पुरुष राहतो, तर M1 आणि M3 यांच्या दरम्यान एक पुरुष राहतो, हे वर खाली होऊ शकतात. M2 आणि M4 यांच्या दरम्यान 2 पुरुष राहतात, कोणाकोणाच्या, M2 आणि कोण बेटा, M4 यांच्या दरम्यान कोण आहे, 2 पुरुष राहतात. आता M2 आणि M4 यांच्या दरम्यान 2 पुरुष राहतात आणि M1 आणि M3. आपण पहिले पाहू का M2 M4 आपल्याला अजून समोर भेटते का M1 आणि M3 भेटते. तर बघा इथं एक लाईन भेटली आहे की M3 कोणत्या मजल्यावर आहे, दुसऱ्या मजल्यावर आहे. तर M3चा हा मजला कोणता आहे बेटा, दुसरा मजला. म्हणजे ते जे आपण बनवलं आहे ते बरोबर आहे. याच्या खाली फक्त कोण आहे, एकच जण आहे आणि M1 कुठं आहे, वरते आहे, हे आपलं बरोबर आहे. समोर काय म्हणते, M5 आणि M4 यांच्या दरम्यान एक पुरुष राहते. M4 आणि M5च्या दरम्यान किती पुरुष राहते, एक पुरुष राहते. तर M4 आणि M5च्या दरम्यान एक पुरुष घेतला, अरे घेतला का नाही, हो घेतला. आता समोर म्हणते M5 सर्वात खालच्या मजल्यावर राहत नाही, तर तो आहे का, M5 खालच्या मजल्यावर नाही आहे, है ना. का M3 आणि M1च्या मध्यात एकच आहे का, एकच आहे का बेटा इथं, M1 आणि M3. आता झालं बेटा, ठीक आहे ना, ठीक आहे. आता आपण हात भाग साईड वेगळाच काढला आहे आणि हा जो साईड आहे तो तर आपण वेगळाच काढला, तर याच्यात काही प्रॉब्लेमच नाही आहे. M5 खालच्या मजल्यावर राहत नाही, विषय खतम, घे घाल पन्नालालवाला काम झाला बेटा, आहे की नाही. इथं घेऊन घेऊ आपण कोणाले, M1ला, इथं घेऊन घेऊ आपण M3ला, हा झाला दुसरा, हा झाला तिसरा, हा झाला चौथा, हा झाला पाचवा, हा झाला 6वा, आहे ना. आता कोण राहिला आहे रे बा, किती मजले आहे, 6 पुरुष 6 मजल्यावर राहतात ना, तर एकच तर राहिला आहे आता. आणि कोण राहिला आहे, M6. तर M6 कोणत्या मजल्यावर राहते, पहिल्या मजल्यावर, खतम आहे विषय.